राहुरी बस स्थानक येथे 5 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून इमारत बांधकामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट कचरू चितळकर हे होते, तर इमारत बांधकाम शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ ताराचंद तनपुरे, आसाराम शेजूळ, ॲडव्होकेट चितळकर, यशवंत हार्दे, विष्णू तारडे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले। आमदार प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की बस स्थानकाचा प्रश्न महाविकास आघाडी शासन काळातच सोडविला होता। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी दौऱ्यातच निधीचा शब्द दिल्यानंतर 17 कोटी रुपये मंजूर केले होते। कोरोना बस चालक वाहक संपानंतर महाविकास आघाडी शासन पायउतार झाल्याने अडचण आली, परंतु विरोधी गटात असतानाही पाठपुरावा सुरूच ठेवला। मंत्रालयात राज्य परिवहन विभागाचे अधिकारी विद्या भिलारकर व व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेतल्यानंतर 17 कोटीपैकी 5 कोटी मिळाले। इमारत बांधणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येताच बीओटी तत्वावर बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारत सुशोभीकरण करून घेऊ। जिल्ह्यात आदर्शवत ठरेल अशी बस इमारत बांधणी होईल असं आश्वासन आमदार तनपुरे यांनी दिलं। शासनाने शेतकऱ्यांचे मागील अनुदान थकवले। नवीन नियमानुसार पीक विमा कंपनीच्या नफ्या तोट्यात शासन सहभागी राहणार असताना पीक विमा कंपनीचे 2000 कोटी थकवल्याने शेतकऱ्यांना अजून खरीप 2023ची नुकसान भरपाई मिळालेली नाही। सौर कृषी योजना महाविकास आघाडी शासन कालखंडात सुरू केल्याने राहुरी परिसरात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्याचे समाधान आहे। दूध उत्पादकांना आश्वासनाचे गाजर देण्यात आले। कर्जमाफी प्रकरणातील 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप झाले नाही। ठिबक, ट्रॅक्टर तसेच शेतकरी अवजारे अनुदान ठप्प आहे। रोजगार हमी योजनेची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे। बिबट प्राण्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल बनलं। वन विभागाकडे तक्रारी देऊनही बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा नसल्याचं कारण मिळतं। याप्रमाणे मागील योजनांचे अनुदान थकीत करून नव्या लाडक्या योजनांचा गवगवा करणाऱ्या युती शासनाला जनता जागा दाखवणारच असल्याचा दावा आमदार तनपुरे यांनी केला। या प्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौल, माजी उपसभापती रवींद्र आढाव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब जठार यांनी मनोगत व्यक्त केले। परिवहन विभागाचे अभियंता सायली वाजे, आगार व्यवस्थापक खोत, बस स्थानक प्रमुख विजय वाघ, सहाय्यक अरुण गुलदगड यांनी आमदार तनपुरे यांचा सन्मान केला। या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष भारत तारडे, युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, सुनील अडसुरे, आदिनाथ तनपुरे, सुरेशराव निमसे, श्रीराम गाडे, वसंत गाडे, इस्माईल सय्यद, सलीम शेख, मारुती हार्दे, राजेंद्र गाडे, किशोर दौंड, चंद्रकांत पानसंबळ, सूर्यकांत बुजाडी, नंदकुमार तनपुरे, आप्पा जाधव, बाळासाहेब लटके, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, सुभाष ड्रुंके, अनिल कासार, दत्तात्रय येवले, गोरक्षनाथ पवार, दत्तात्रय शेळके, अण्णासाहेब सोडणर, नारायण जाधव, राहुल मेहसे, नितीन बाफना, अनिल इंगळे, भाऊसाहेब खेवरे, सचिन भिंगारदे, विलास दरवडे, बापूसाहेब गागरे, इंद्रभान पेरणे, गोरक्षनाथ दुशिंग, विजय माळवदे, महेश पानसरे, गजानन सतबाई, सत्तार शेख, साहेबराव दुशिंग, मंजाबाबू चोपडे, गणेश हार्दे, गहिनाथ पेरणे, डॉक्टर रवींद्र गागरे, रघुनाथ मुसमाडे, यशवंत हार्गे आदींची उपस्थिती होती। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी।